मराठा समाजावर सोलापूर महापौर पदावरून राजकीय अन्याय झाल्यानंतर जिल्हा परिषद असतील, सोलापूर, सातारा येथील मानखडे येथील गोरे यांचे बंधू भाऊजींचं तिथं पराभव झाला हे लक्षात गोरे यांच्या आल्यानंतर त्यांनी आमच्यातल्या एका फितुराला ॲडजस्ट करून मराठा नगरसेवकांचा सत्कार आयोजित केलं होतं. समाजाने सुद्धा तिथं गोऱ्यांना त्यांना उत्तर दिलं. 6 स्वाभिमानी नगरसेवक तिथं सत्कारला उपस्थित राहिल्याने समाज बांधवांनी सुद्धा पाठ फिरवलं. त्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात म्हणले की मराठा वसतिगृह संदर्भात आम्ही नियम बदलू, आम्ही निर्णय घेऊ. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना वसतिगृह संदर्भात संपूर्ण माहिती नसून गेल्या 8 वर्षापासून आम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणे चालवण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, दत्तामामा भरणे असतील, पालकमंत्री असताना अनेक मंत्र्यांना आम्ही भेटून तिथं निवेदन दिलं होतं आणि त्यासाठी आम्ही आंदोलन सुद्धा केलं होतं. आपण पालकमंत्री जयकुमार गोरेजी एखाद्या खाजगी संस्थेला जर वसतिगृह जागा देण्याचा निर्णय घेतला तर 2019ला मराठा समाज तुम्हाला मतपेटीतून उत्तर देईल. तुम्हाला राजकीय अन्याय मराठा समाज केल्यानंतर समाजाने तर तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. आपण जर मराठा समाजाचं हिताचं जर आपण आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं वसतिगृह बांधून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली चालवण्याचा निर्णय घ्यावा. आम्ही तुमचा सत्कार करू. ज्या गेल्या 8 वर्षापासून आम्ही ह्या संदर्भात आंदोलन करत असताना माऊली पवार यांनी जो पत्रकार बांधवांसाठी जे कंबर तलाव येथील जी जागा 2 एकर त्यांनी 10-15 वर्षांनी संघर्ष केला होता, त्या जागे संदर्भात त्यांनी मागणी केली होती.